सगळीकडे टीम ह्या आणि एक महत्त्वाचा अपडेट आहे, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत निकालानंतरही गोंधळ पाहायला मिळतोय। भाजपच्या प्रसाद लाड यांच्याकडनं फेरमतमोजणीचा अर्ज दाखल करण्यात आलाय। अनेक प्रतिस्पर्धी आणि लाड यांच्या उमेदवारांमध्ये अगदी काही मतांचाच फरक आहे। त्यामुळे बेस्टच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पॅनेलला 21 पैकी 7 जागा मिळाल्या होत्या। या अनुषंगाने पत्रकार परिषद सुरू आहे। भोपळा 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 अशा पद्धतीत जनतेसमोर आलेलं आहे। दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते असणारे गणेश हाके यांचं देखील एक पॅनल होतं निवडणुकीमध्ये, त्यांना देखील खातं उघडता आलेलं नाहीये। नाही, गणेश हाके वगैरे अनधिकृत होते। कुठल्याही भाजपाने त्यांना पाठिंबा दिला नव्हता। भाजपाने या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा मालाही पाठिंबा दिलेला नव्हता। ह्या ज्या निवडणुका असतात, आपल्याला पुन्हा पुन्हा एक गोष्ट मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या सर्व निवडणुका असतात सहकाराच्या निवडणुका, या पक्षाला बाहेर ठेवून लढायच्या असतात। उभाटा शिवसेनेने एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। त्यांना वाटलं की सन्माननीय राज ठाकरेचं नाव वापरल्यानंतर त्यांना मराठी माणसाचा सिंपॅथी मिळेल, त्यामुळे त्यांनी हा महापालिकेच्या आधीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। तो त्यांचा नेरेटिव्ह त्यांच्यावरच उलटला। त्यामुळे ही निवडणूक सहकारातली होती, ही निवडणूक एकट्या प्रसाद लाडची होती, ही निवडणूक प्रसाद लाडच्या श्रमिक उत्कर्ष सभा आणि त्यांनी घेतलेल्या सर्व एकत्रित संघटनांची होती। आणि या संघटनांमध्ये मला जे यश मिळालं ते जवळजवळ 4500च्या आसपास मतं मिळाली आणि रावसाहेबांना 4555 वगैरे मतं मिळाली। त्यामुळे माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही आहे, अजून उशिरापर्यंत ते चालू होतं, परंतु जास्तीत जास्त 35 मतापासून 85 मताच्या फरकामध्ये ही निवडणूक झाली आणि शिवसेनेला 2000चा आकडाही पार करता आला नाही। जसं मी म्हटलं की अवैध मतपत्रिका आहे त्यांच्यापेक्षा जास्त होत्या। त्यामुळे शिवसेनेचा पुरा बोजबारा उठलेला आहे, कार्यक्रम झालेला आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचा हार स्वीकारावी, सुहास सामंताचा बेस्ट कामगार सेनेचा राजीनामा घ्यावा आणि जे उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीत भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा करणार का आणि कामगारांना न्याय देणार का, हा प्रश्न आहे। तसंच एक वेगळा विषय आहे, तसंच लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा ही वेगळी बिलं मांडणार आहे। तर मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण एकच होतं, या